तर ही एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मुलुंडमध्ये प्रभाग क्रमांक 107 मधून नील सोमय्या विजयी झालेले आहेत। नील सोमय्या 14,000 मतांनी विजयी झालेले आहेत। नील सोमय्या हे 14,000 मतांनी विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 107 मधून ते निवडणूक लढवत होते। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। आज मुंबईकर वो चैन की साथ ले रहा है। राज ठाकरेचं माफिया राज आणि उद्धव ठाकरे सेनेचं गुंडा राज आज मुंबईत संपत आहे। विकासाच्या दृष्टीने मुंबई महापालिका वाटचाल करणार। ज्यावेळी पराभव समोर दिसायला लागला त्यावेळी उद्धव ठाकरेंनी जे षडयंत्र केलं, मराठी मुंबईच्या नावाने मुस्लिम मुंबईकरांनी हाणून पाडलं। पुन्हा एकदा भाजप हा मोठा भाऊ ठरलेला आहे। 100चा आकडा हा गाठण्यासाठी भाजप चालली आहे। मला असं वाटतं की नील सोमय्या एकट्यानेच उत्तर दिलं उद्धव ठाकरेला। संजय राऊत, राज ठाकरे त्यांचा तिघांचा मिळून जो उमेदवार होता दिनेश जाधव याला 6,000 मतं आणि नील सोमय्याला 20,000 मतं देऊन उद्धवला उत्तर देण्याचं काम आमच्या मुलांनी केलं। आपल्या चिरंजीवांनी जे रेकॉर्ड या ठिकाणी केलेले आहे 21,000 मतं या ठिकाणी मिळवलेली आहेत। कसं वाटतं काय? स्वाभाविक आहे आज प्रत्येक भाजपचा कार्यकर्ता देवेंद्र फडणवीसना हे आमच्या नवी पिढीबद्दल अभिमान वाटते की ज्यांनी हिंदुत्वासाठी मुंबईचा विकासासाठी कुणाचा धमक्याला घाबरले नाही आणि मुलुंडकर त्यांच्या मागे उभे राहिले। जी 25 वर्ष सत्ता ही महानगरपालिकेवरती ठाकरेंची होती त्याला उत्तर दिलं आहे, त्यांच्या इकडे बँड वाजवलं। आता वास्तविकता कोविडमध्ये ज्या प्राणवायूचा याने भ्रष्टाचार केला, घोटाळा केला, त्यात उद्धव ठाकरे सेनेचा महापालिकामध्ये प्राणवायू तो आता थांबला। 20 वर्षानंतर हे दोन बंधू एकत्र आले होते भाजपला मात देण्यासाठी। काय सांगतात? एक बंधूचं पॉलिटिकल अस्तित्व संपलं आणि दुसऱ्यांचं जे हिंदुत्व आहे ते आता उघड झालं की हे उद्धव ठाकरेचं मुस्लिम मुंबईचं कारस्थान संपलं। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।